नमस्कार सर्वांना, आपल्या फौजी माही सेवा केंद्र या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तुमच्या मुलाला खाजगी शाळेत मोफत प्रवेश हवा आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। RTE 2026-27 अंतर्गत महाराष्ट्रात 25% मोफत प्रवेश सुरू होत आहे। जर तुमच्या मुलांना चांगल्या इंग्रजी किंवा खाजगी शाळेत प्रवेश द्यायचा असेल तर ही मोठी संधी आहे। या व्हिडिओमध्ये आपण RTE म्हणजे काय, पात्रता काय लागते, कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज प्रक्रिया कशी करायची, निवड प्रक्रिया कशी करायची आणि शेवटी मी तुम्हाला महत्त्वाच्या सूचना सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, RTE म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहात। राईट ऑफ फ्री अँड कंपल्सरी चिल्ड्रन ऑफ एज्युकेशन ॲक्ट RTE अंतर्गत खाजगी शाळेंमध्ये 25% जागा हा राखीव असतात। गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत शिक्षण दिले जाते। शाळेत शिक्षणासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही। तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला पात्रता काय लागते ते पाहणार आहोत। तर वय 6 ते 14 वर्ष असणे गरजेचे आहे। महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात असणे आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे। तर बघा, आपल्याला याला आवश्यक कागदपत्रे काय लागतात ते पाहायचं आहे। जन्मदाखला, आधार कार्ड हे विद्यार्थी व पालकांचे असणे गरजेचं आहे। रहिवासी पुरावा तुम्हाला रेशन कार्ड किंवा भाडे करार असले आवश्यक आहे। उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला हा लागू असल्यास जातीचा दाखला असणे गरजेचे आहे। पासपोर्ट साईज फोटो। तर बघा, अर्ज प्रक्रिया आपली कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। अधिकृत RTE वेबसाईटवर जायचं आहे। नवीन नोंदणी तिथे जाऊन आपल्याला करायची आहे। विद्यार्थी व पालक तपशील ही पूर्ण माहिती आपल्याला त्याच्यात भरायची आहे। शाळेची निवड करायची आहे। कागदपत्रे त्याच्यानंतर अपलोड करायची आहे। शेवटी अर्ज सबमिट करायची आहे आणि प्रिंट घ्यायची आहे। निवड प्रक्रिया कशी असते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। निवड पूर्णपणे लॉटरी पद्धतीने असते। निवड झाल्यास SMS येतो। निवड झाल्यानंतर संबंधित शाळेत जावे लागते। तिथे जाऊन आपल्याला आपली कागदपत्रे तपासणी करावी लागतात। त्याच्यानंतर निवड प्रक्रिया ही पूर्ण होते। तर बघा, आता मी तुम्हाला महत्त्वाच्या सूचना सांगणार आहे। आपण अर्ज करत असताना चुकीची माहिती भरायची नाहीये। मोबाईल नंबर हा सक्रिय ठेवायचा आहे आणि अर्जाची प्रिंटही आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे। आमच्या माही सेवा केंद्रात मिळणाऱ्या सुविधा आता मी तुम्हाला सांगणार आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, शाळा निवड मार्गदर्शन करणे, अर्ज प्रिंट व रिसीट देणे, पुढील प्रक्रिया मार्गदर्शन करणे। जर तुम्हाला अर्ज भरण्यास अडचण येत असेल तर आपल्या फौजी माही सेवा केंद्राला अवश्य भेट द्या। आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा। अशा शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।